छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचं काम चाललेलं आहे, परंतु ते कधीही शक्य होणार नाही. कारण नुसता पाठ्यक्रमातून नकाशा काढला तरी आंदोलन सुरू झाले आहे. त्यामुळे असे प्रकार थांबवले नाहीत तर NCERTच्या खंडोळ्या झाल्याशिवाय राहणार नाहीत, असा सज्जड इशारा राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी सांगलीमध्ये मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चानंतर आयोजित सभेत बोलताना दिला. दरम्यान छत्रपतींच्या विचारांपासून आपण दूर जाता कामा नये, अशा विकृत आणि निगेटिव्ह मनोवृत्तीच्या संस्था यांच्याकडे लक्ष न देता आपण एकजुटीनं राहणं गरजेचं आहे, असा सल्लाही राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी दिला. मराठी साम्राज्याचा नकाशा पाठ्यपुस्तकातून काढण्यासाठी शिक्षण विभागाला विचारले असेलच, असे असतानाही ज्यांनी हा नकाशा काढायला परवानगी दिली त्यांना आता हुडकायला हवे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले. इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यकालीन मराठा साम्राज्याचा नकाशा हटवण्याच्या निर्णयाविरोधात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं सांगलीत निषेध नोंदवण्यात आला. NCERTनं अटक ते कटक हा मराठा साम्राज्य उभा करणाऱ्या आपल्या पूर्वजांचा इतिहास अभ्यासक्रमामधून काढून टाकण्याचा तसेच त्यांचा नकाशा बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो जाज्वल्य इतिहास आणि तो नकाशा परत अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट व्हावा यासाठी 1 मे रोजी NCERTच्या विरोधात मोर्चाचं आयोजन केले होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यावेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले, माजी मंत्री विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, विविध पक्ष संघटना आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. चाललेलं आहे ते शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचं काम चाललेलं आहे आणि ते कधी शक्य होणार नाही. कारण की नुसतं नकाशा काढला पुस्तकातून तर सगळीकडे आंदोलनं सुरू झाले आणि मला या NCERTला इशारा द्यावासा वाटतो की खबरदार, जर हे अशा प्रकारचं थांबवले नाही तर तुमच्या खांडोळ्या झाल्याशिवाय थांबणार नाही. तो NCERT ही संस्था जी आहे त्याने शिवाजी महाराजांचा जो नकाशा 8वीच्या टेक्स्टबुकमधनं काढला आहे तर त्याच्या निषेधार्थ आपण इकडे जमलेलो आहोत. हा नकाशा शिवाजी महाराजांच्या शौर्याचा नकाशा आहे. शिवाजी महाराजांचं संपूर्ण जे दैदिप्यमान जे कार्य आहे तो संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे असं म्हणायला हरकत नाही आणि हे कदापि कधीही शक्य होणार नाही. आणि त्यावेळेस त्यांनी सर्व धर्म समभाव हे त्यांनी आचरणात आणलं. एवढंच नाही तर सगळ्यांना त्यांनी सन्मानाने वागवलं. मध्ये एक विकृत राज्यपाल महाराष्ट्रात आले. त्यांनी अनेक महापुरुषांचा अवमान केला. त्यांनी सांगितलं की रामदास स्वामींशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांना कोण विचारेल. महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीदेवी फुले यांच्यावर देखील ते बोलले आणि त्यांना त्यानंतर पद्मभूषण पुरस्कार मिळाला. एक आमदार आहेत महाराष्ट्रात, त्यांनी छत्रपतींचा जन्म कोकणात झाला असं देखील सांगितलं. काल परवा एक बाबा महाराष्ट्रात येऊन गेला. राज्याचे प्रमुख लोक स्टेजवर आहेत आणि त्यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. त्यांनी सांगितलं की युद्ध करून महाराज थकले आणि रामदास स्वामींना म्हटले राज्यपाठ सांभाळा. रामदास स्वामींची आणि महाराजांची भेट झाली होती का कधी? त्याचा काही पुरावा आहे का? महाराजांच्या पराक्रमाचं क्रेडिट घेण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. आपण दुर्लक्ष करतो, पण हे डिजिटल प्रिंट तयार होत असते.